आणि यानंतर बातमी आहे सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यासंदर्भात। सुप्रिया सुळे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील। पारोळा आणि अमरनेर या ठिकाणी महिला मेळाव्याला त्या हजर राहतील। आजपासून 3 दिवस सुप्रिया सुळेंचा हा दौरा असेल। अजितदादांच्या दौऱ्यानंतर आता सुप्रिया सुळेंचा देखील दौरा असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे 3 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून सुप्रिया सुळे यांचा उद्या जळगाव जिल्हा दौरा असणार आहे। दरम्यान सुप्रिया सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जळगाव शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनर देखील लावण्यात आले आहे। सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उद्या जळगाव, पारोळा व अमळनेर या ठिकाणी खरं तर महिला मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे या महिला कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील जिल्ह्यात पक्षबांधणी केली जात असून त्या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांचा जळगाव जिल्हा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा हा उत्तर महाराष्ट्र दौरा होत असल्याने या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे नेमकं काय बोलणार याकडेच संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।